सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग तिसऱ्या वेळेला निवडणूक आयोगाच्या अब्रूची लक्तरे टांगली. 2018ची पक्ष घटना शिवसेनेची ही आम्हाला मिळालीच नाही आणि हुकुमशाही पद्धतीने हा पक्ष चालतोय अशी प्रतिक्रिया देणाऱ्या निवडणूक आयोगाकडे 4 एप्रिल 2018 रोजी ही घटना कशी पाठवण्यात आलेली आहे आणि त्याचं रिसिव्ड म्हणून कसा रबर स्टॅम्प शिक्का कसा आहे हेच कपिल सिब्बल आज यांनी न्यायमूर्तींना दाखवून दिलं. दुसरं, विधिमंडळ पक्ष हा फोडायचा, त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाला त्याने स्वतःला विकायचं आणि मग त्यातले एकाला मुख्यमंत्री करायचं. ही राजकीय प्रक्रिया नियमित चालणारी असं कसं म्हणता येईल? इट इज नॉट अ पॉलिटिकल इव्हॉल्विंग इव्हेंट. आणि हे जे काही घडलेलं आहे हे अतिशय विनाशकारी आहे, हे एखाद्या वादळासारखं आहे. याचा गांभीर्याने सर्वोच्च न्यायालयाने विचार केला पाहिजे असं पुन्हा एकदा ठासून कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आता आज न्यायालयामध्ये ज्या प्रमुख चर्चा झाल्या त्या संबंधी आपण एक एक मुद्द्याचा विचार करतोय आणि या हे जे मुद्दे आहेत याला आता पलटवार म्हणून, म्हणजे कायदेशीर दृष्ट्या पलटवार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील उद्या परवा काय उत्तर देतील याची देखील आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, महाराष्ट्राला नव्हे पूर्ण राष्ट्राला उत्सुकता आहे की हा निकाल काय लागणार. आता पूर्वलक्षी प्रभाव, मग आता बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे लोक दरबारात त्यांना न्याय मिळालेला आहे वगैरे वगैरे, ही सगळी वस्तुस्थिती आहे, म्हणजे ते बोलतात आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत की बघा, हे अशा पद्धतीने जर होत असेल तर कुणी एखादा आमदार खासदार येईल आणि पक्षावर दावा करेल तर ते कसं काय. या संबंधी सर्वोच्च न्यायालय आता 4 वर्षांनंतर का होईना देर आहे दुरुस्त आहे, काय निकाल देणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तर आता एक एक मुद्दा बघा. सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली, उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. आयोगाचा दावा पक्षाची 2018 मधील सुधारित घटना उपलब्ध नव्हती असा दावा आयोगाने केला, म्हणजे निवडणूक आयोगाने. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज सिब्बलांनी कसा केला? ते म्हणाले, कायद्याने ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली होती, परंतु आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही अशी सोयीस्कर भूमिका आयोगाने घेतली. शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगाने ते मनोनीत म्हणजे नॉमिनेटेड किंवा निर्देशित असल्याचे गृहीत धरले. वास्तव हे आहे की निवडणूक आयोगाने आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची साधी पाहणी सुद्धा केली नाही असं कपिल सिब्बल म्हणाले. त्याच्यानंतर सरन्यायाधीशांची महत्वाची टिप्पणी. सरन्यायाधीश म्हणजे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सूर्यकांत. ते काय म्हणाले बघा, जर पक्षाच्या संरचनेत किंवा नियमात कोणताही नवा बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते, हे CJI म्हणाले. आता कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला जो कायदा आणि कलम सांगितलेलं, लोकप्रतिनिधी कायद्यातील म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट कलम 29A च्या उपकलम 4 आणि 9च्या संदर्भात न्यायालयासमोर त्यांनी ते मांडलं. राजकीय पक्षाचे नाव, मुख्यालयाचा पत्ता किंवा मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाला कळवणे कायद्यानुसार बंधनकारक असते. आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती. त्या पत्रव्यवहारात शिवसेना पक्ष प्रमुख असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तरीही या विषयावर निष्कारण वाद निर्माण केला जात आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख कसे, इथूनच सुरुवात झाली होती सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचा शिक्का असताना दस्तऐवज बनावट कसा, कपिल सिब्बलांनी हा प्रश्न विचारला. सुनावणी ते म्हणाले 2018 मध्ये
12 उपनेत्यांचे नामनिर्देशन नॉमिनेशन झाले होते, तर 21 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती. 4 एप्रिल 2018 ची ही तारीख असून त्यावर निवडणूक आयोगाचा अधिकृत शिक्का स्टॅम्प स्पष्ट दिसत आहे. या कागदपत्राच्या डाव्या बाजूला थेट उपनिवडणूक आयुक्तांना डेप्युटी इलेक्शन कमिशनर उद्देशून नोंद केली आहे. 2018 मध्ये मी स्वतः कोणताही बनावट दस्तऐवज तयार करू शकत नाही. म्हणजे आता बॅकडेटेड. मात्र तरी हे कागदपत्र अस्तित्वातच नसल्याचा दावा केला जात आहे. कुणाकडून? निवडणूक आयोगाकडे. म्हणजे त्यांच्याकडे पोहोचलेलं असताना ते म्हणत आहे की आमच्याकडे हे नाहीच आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी ते कोर्टामध्ये तो मुद्दा प्रकर्षाने आज उपस्थित केलेला, आणि ही तारीख आणि हे बनावट कसं सांगितलं जात आहे हे पहिल्यांदाच ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या दस्तऐवजांवरील शिक्के आणि त्यांच्या नोंदणीवरून निर्माण झालेला हा वाद आता महत्वाच्या वळणावर आलेला आहे. आयोगाच्या अधिकृत मोहरेसह म्हणजे शिक्क्यासह सादर केलेल्या कागदपत्रांवरच विरोधी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे न्यायालय यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता शिवसेना नेते या शब्दावरून सरन्यायाधीशांचा प्रश्न. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी एक प्रश्न उपस्थित केला की शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कोणासाठी वापरला जातो? पक्षातील संघटनेसाठी की विधिमंडळ पक्षासाठी? यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं, याचा थेट अर्थ पक्षातील संघटनेशीच आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही. म्हणजे आता उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. मग आता इकडं एकनाथ शिंदे स्वतःला मुख्य नेते म्हणवत आहेत, ते पक्षाचे नेते. अशा पद्धतीने ते आहे. आणि एकनाथ शिंदेनाच उद्धव ठाकरे यांनी गटनेते नेमलेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि पक्षप्रमुख हा जो शब्द आहे हा पक्षाचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे असं कपिल सिब्बल यांनी ते आयोग सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे. आता दुसरा एक गंभीर आरोप केला यांनी, कपिल सिब्बल यांनी. निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचेच होते, म्हणून त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आयोगाने आधीच शेवट ठरवला होता आणि त्यानुसार आपल्या तर्काची मोडतोड केली. निवडणूक चिन्ह आदेशाच्या पॅरा 15 अनुच्छेद 15 हा फार महत्वाची गोष्ट आहे. ही गेल्या मागच्याही सुनावणी झालं, आता याही सुनावणीत त्याच्यावर चर्चा झालेली आहे. मधील मूळ तत्वाच्या हे पूर्णपणे विरोधात आहे. आता पुढे बघा, न्यायमूर्ती बागची यांनी प्रश्न विचारला कपिल सिब्बल यांना. फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येत बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची माहिती दिली नव्हती का? सिब्बल यांनी सांगितलं, अहो आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती. नामनिर्देशित केलेले आणि निवडून आलेले अशा सर्व सदस्यांची नावे आयोगाला कळवण्यात आली होती. आमच्या दाव्यानुसार आम्ही पक्षाची घटनाही आयोगाकडे सादर केली होती. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, हे कागदपत्र नंतरच्या काळात तयार करण्यात आले असा आरोप विरोधी पक्षाकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे इंटरेस्टिंग आहे बघा. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ह्या पार पडलेल्या महत्वपूर्ण सुनावणीच्या दरम्यान एक गोष्ट काय झाली. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले, त्यांनी तर परखड ताशेरे ओढले निवडणूक आयोगावर, आणि एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं असं कपिल सिब्बल म्हणतात. मग अशा वेळी आम्ही त्यांना शिस्तभंग समितीसमोर नेऊन पक्षातून कसे काढणार असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला, ज्याच्यामुळं निवडणूक आयोगाचा जो खोटारडा युक्तिवाद आहे तो उघडा पडलेला. हे पुन्हा 2018चं सांगितलं गेलेलं आहे. आता एक इंटरेस्टिंग आलेलं आहे की कपिल सिब्बल यांनी मुलायम सिंग यादव आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांचा ज्या वेळेला समाजवादी पार्टीच्या संदर्भात, पक्ष फुटीच्या संदर्भात असाच उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला वाद झाला होता, त्यावेळेला अखिलेश यादव यांचं जे काही वकीलपत्र आहे ते कपिल सिब्बलांनी घेतलं होतं. म्हणून न्यायमूर्तींनी विचारलं की जिंकलं कोण, वडील की मुलगा? मग त्या प्रकरणात शेवटी विजय कुणाचा झाला, बापाचा की मुलाचा? मग सरन्यायाधीशांच्या अनपेक्षित आणि चटपटीत प्रश्नामुळे गंभीर वातावरणात चाललेल्या या न्यायालयात काहीसा क्षणभरासाठी आशा पसरला. आता दुसरा
तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता. तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता. निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे पूर्ण विरोधात आहे, असं कपिल सिब्बल यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की 10 शेड्यूल घटना आणि विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फूट झाली असं नाही. मग तो मूळ पक्ष, याच्यावर खूप चर्चा झाली. आता आज न्यायमूर्ती बागची यांनी असं म्हटलेलं आहे की 10 शेड्यूल नंतरच्या त्या सगळ्या घडामोडी, म्हणजे विधिमंडळ पक्ष फुटला वगैरे तुम्ही जे सांगताय, परंतु विधिमंडळ पक्ष फुटल्यानंतर इतर ज्या घडामोडी झाल्या, म्हणजे काय काय झाल्या बघा. की प्राथमिक सदस्य, मग ते सगळे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 4 लाख प्राथमिक सदस्य हे शपथपत्र दाखल झाले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून किती झालेत? 19 लाख. एवढे प्राथमिक सदस्य शपथपत्र दाखल झालेले. ते 100 रुपयाचा स्टॅम्प वगैरे ते चाललेलं आहे, म्हणजे ते आपण पाहिलेलं आहे. आता असं आहे की मग त्यांनी सीजेआय म्हणजे सूर्यकांत यांनी देखील विचारलं की हा अधिकार जो आहे इलेक्शन कमिशनचा, त्यांनी तो चुकीचा वापर केला असेल, म्हणजे त्यांचं जे प्राथमिक अधिकार क्षेत्र आहे किंवा न्याय ते देऊ शकतात का, थ्रेशोल्ड, ज्युरिस्डिक्शन वगैरे, याच्या संबंधी तुम्ही जे सांगताय त्याला जोडून हा फार महत्वाचा प्रश्न कोणता न्यायमूर्ती बागची यांनी केला. आता याच्यावर एकनाथ शिंदेचे वकील रोहतगी किंवा अजून कोणी एक उद्या काय उत्तर देतात आहे किंवा कसं ते पटवून देतात आहे, याच्यावर या निकालाचं म्हणजे भवितव्य अवलंबून आहे. आता कायदा गाढव आहे असं आपण म्हणू शकतो का? असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. आता ते उशिरा चाललेली आहे सुनावणी, सगळं चाललेलं आहे. सहानुभूतीच्या किंवा भावनेच्या आधारावर कुठलंही न्यायालय निकाल देत नसतं. कायदा काय सांगतोय, त्या कायद्याची अनुकूल काय त्याच्या समोर कागदोपत्री पुरावे आहेत, साक्षी जबाब काय सांगितले जातात आहे, कायद्याचा नेमका भंग कुठं झालेला आहे, कपिल सिब्बल हे यांचं पूर्ण 100% पटल्याशिवाय तो निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार नाही. आणि एकनाथ शिंदे यांनी ते सगळे मुद्दे जर 100% खोडले, कायद्याचं कलम वगैरे सगळ्या व्यवस्थित पुरावे ते देऊ शकले, तर त्यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो. म्हणून उद्धव ठाकरे यांनी बघा काही दिवसांपूर्वी जे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की एक तर धनुष्यबाण हे गोठवलं जाऊ शकतं किंवा आपल्याला मिळू शकतं, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ते फार सूचक आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.